मिरज तालुक्यातील वड्डी गावात सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार घडला आहे. जनस्वराज्य पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार राजू वड्डी वजीर यांच्या शेताच्या बाजूला या ठिकाणी भानामतीचा प्रकार घडला होता. हे समोर जे दिसतंय ते राजू वजीर यांचं शेत आहे आणि त्या शेताच्या बरोबर बाजूलाच या ठिकाणी त्यांच्या फोटोवरती या ठिकाणी भानामतीचा प्रकार घडला होता. या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांच्या सर्व समर्थकांनी हा जो भानामतीचा प्रकार घडलेल्या ठिकाणी जे काही पोस्टरवरती तिथं लिंबू आणि बाकीच्या हळद कुंकू गुलाल वगैरे काही वस्तू ज्या टाकल्या होत्या त्या संपूर्ण जाळून टाकण्यात आलेल्या आहेत. आणि या संपूर्ण प्रकारानंतर आपल्यासोबत या ठिकाणी राजू वजीर यांचे समर्थक आहेत. तुमचं नाव सांगा आणि काय झालं होतं प्रकार नेमका? मी कल्लाप्पा सत्यापन नाईक, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहे. काल इथं केळी आणि राजूभाई वजीरचं पॉम्पलेट आणि लिंबू बाहुली सुया आणि गुलाल असं सर्व काही इथं पडलं होतं. मग आम्ही सर्वजण येऊन बघितल्यावर हे भानामती केलेलं आम्हाला निदर्शनास आलं. निदर्शनास आल्यावर आम्ही काय केलो, त्याला पेट्रोल घालून आम्ही नष्ट करून टाकलो. या संदर्भात काय पोलिसात तक्रार वगैरे दाखल केली आहे तुम्ही किंवा निवडणूक आयोगाकडे किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे काही तक्रार दाखल केली आहे? नाही आहे की पत्रकार बंधू आले ते आणि त्यांना आम्ही सर्व हकीकत इथली माहिती सर्व काही दिलेली आहे आणि देऊन त्यांनी. कशामुळे झाला हा प्रकार, काय माहिती सांगाल? आता पोटनिवडणूक चालू आहेत. पोटनिवडणूक संदर्भात हा विषय असं म्हणजे भानामती असा प्रकार घडलेला आहे. जनतेचा कौल त्यांच्या बाजूनं नसल्यामुळे विरोधकांचं कौल जनतेचा कौल त्यांच्या बाजूनं नसल्यामुळे हा असला प्रकार त्यांनी धंदा चालू केला विरोधकांनी. म्हणजे पराभव दिसतोय म्हणून करायला काय? त्यांच्यासमोर पराभव दिसतोय म्हणून असले उद्योग त्यांनी चालू केले आणि गावातील जनता राजूभाईंच्या सोबत त्यांच्या पाठीशी सदैव आहे आणि ह्या वेळेला राजूभाई वजीर हे अधिक मताधिक्याने निवडून येणार. हो, भानामतीचे प्रकार गावात अशा गाव लेवलला होत आहेत, पोटनिवडणूक लागलेली आहे. संपूर्ण प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही? गावात लोक अनेक ठिकाणी भयभीतसुद्धा झालेले आहेत. काय परिस्थिती काय? आता गावात म्हणजे वातावरण जरा भयभीत झालेलं आहे. कारण का की असे कृत्य हे वड्डी गावात 1960पासून ते 2026पर्यंत हे पहिल्यांदाच घडलेलं आहे. मग अशा प्रकारामुळे वड्डीत भयभीत वातावरण झालेलं आहे. म्हणजे निवडणूक खालच्या लेवलला चालू आहे असं वाटतं? हो, निवडणूक हे फार खालच्या पातळीला चाललेली आहे. काय सांगाल विरोधकांना? विरोधकांना मी एकच म्हणतो, जनतेच्या मनात राहावा, जनतेचा कौल हे मान्य करा. एवढंच मी विरोधकांना विकास कामांना प्राधान्य द्या आणि विकास कामाबाबत आपण म्हणजे प्रचार करा. विकास कामाबाबत आपण लोकांच्या बरोबर संपर्क साधा. एवढंच मी काय विकास केला ते लोकांना सांगा असं म्हणायचं का? हो, काही त्यांनी काय 20 वर्ष काय 10 वर्ष असतील त्यांनी काय विकास केले ते त्यांनी जनतेला दाखवून द्या. सत्ता कोणाची आहे गावात? ग्रामपंचायतमध्ये? ग्रामपंचायतमध्ये जनस्वराज्य पक्षाचा आहे. कोण होते सरपंच अगोदर यशोधराजे महेंद्र शिंदे होते. BJP कडून आले. निवडणूक आलेले ते BJP कडून, नंतर जनस्वराजमध्ये गेले. आता राजीनामा दिला? हो, राजीनामा दिला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी राजीनामा दिला असं कळते? त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. नक्कीच आपण पाहू शकता विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळे अशा खालच्या लेवलला जाऊन राजकारण आणि असे गैरप्रकार सुरू आहेत असं या ठिकाणी माजी उपसरपंच यांनी दावा केलेला आहे. येणाऱ्या आता काही दिवसात या संपूर्ण सरपंच पदाच्या निवडणुकीचा निकालसुद्धा लागेल. मात्र संपूर्ण जिल्ह्यात या वड्डी गावची जी निवडणूक लागलेली आहे याच्याकडे या भानामतीच्या प्रकरणामुळे लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.